अंबरनाथमधील खुंटवलीचा महाराजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज गणेश पूजन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी 35 जोडप्यांनी गणेश पूजन केले। सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 35वे वर्ष असून या निमित्ताने वेगळा उपक्रम राबवण्याची इच्छा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना होती। त्यानुसार 35 जोडप्यांकडून गणेश पूजन आणि गणेश यज्ञ करून घेण्याची संकल्पना पदाधिकाऱ्यांना सुचली। रविवारी सकाळी पुरोहितांच्या उपस्थितीत या 35 जोडप्यांनी गणेश पूजन केलं। ढोल ताशे आणि फटाके वाजवून धांगडधिंगा न करता धार्मिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला जात असल्याचं यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। आमचं हे सामूहिक गणेश पूजन, गणपती अभिषेक आणि गणेश याग हा कार्यक्रम आज संपन्न करत आहोत आम्ही। आज आहे ना एकूण 35 जोडप्यांनी यात सहभाग घेतला। मंडळाचं 35वे वर्ष असल्यामुळे 35 जोडपी आम्ही बसवले। दरवर्षी आम्ही सामाजिक सांस्कृतिक या पद्धतीनेच कार्यक्रम आहे ना संपन्न करायचा प्रयत्न करतो। यावर्षी 35 वर्ष होता, तर देवासाठी काय करता येईल त्याच्यामुळे आम्ही हे 35 जोडी बसून गणपतीचा अभिषेक करून या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की गणपतीसाठी काय केलं पाहिजे। ढोल फटाकडे लावून काय होत नाही। या मंडळाची 35 वर्ष पूर्ण झाली, तर त्याच्या अनुषंगाने त्यांना असं वाटलं की आपण 35 जोडपे म्हणजे लक्ष्मीनारायण स्वरूप दाम्पत्यांचंच या ठिकाणी त्यांना आवाहन करून त्यांच्याद्वारे गणपतीला अभिषेक करू। आणि उपनिषदात त्यांनी म्हटलेलं आहे की गणपतीला जर अभिषेक केलं की तुम्हाला सर्व प्रदान देणारा असा हा भगवंत आहे, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुरणार। तसंच जर मोदकांचं हवन, दुर्वांचं हवन, लाजांचं हवन, लाजा म्हणजे साळ्या, या सगळ्यांचं हवन केल्यानंतर त्या सर्व पुष्टिकारक असा हा होम आहे। तर सार्वजनिक उपक्रमातून बसता होताना या प्रत्येक जोडप्यांनी आपापल्या परीने जसे त्यांना 21, 51, 101 मोदक जमतील त्या प्रकारे त्यांनी तुपात तळलेले मोदक आणलेत। आणि आपल्याकडे आज 5 ब्राह्मण म्हणजे ऋग्वेद शाखा आणि कृष्ण यजुर्वेद शाखा जसे याज्ञिक ब्राह्मण, आता आपण सगळं त्यांनाही थोडंसं सहभाग करून अशा प्रकारे आजचा याग या ठिकाणी संपन्न करणार आहोत। अनुभव तर खूप छान होता। मी माझं सौभाग्य मानतो की या मंडळाचा मी सदस्य आहे। हे आमचं जे गणेश उत्सव मंडळ आहे हे इच्छापूर्ती म्हणजे नवसाला पावणारा देव आहे। तुम्ही एखादा कोणताही नवस केला तर त्याचं तुम्हाला नक्की फळ भेटणार। फक्त एवढंच की मनापासून सेवा करावी लागते। आणि आमच्या मंडळामध्ये एवढे खूप छान कार्यकर्ते आहे, ते कोणत्याही कामाला कधीच नाही बोलत नाही। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।